मराठी एक्सप्रेस. महायोगपीठितटी भीमारथ्यमूरं पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे समागन्त्यतिष्ठन्ति मानदकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन, पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन. अलंकापुरी रम्य सिंहस्थं पदं भोज तेजस्कृति प्रदेशं विदिन्द्रादिदेवं सदा सूर्यमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं. दयांची केली स्मरण वै सकल विद्यांचे अधिकरण तेज श्री चरणवंदो श्री गुरूंचे ते नमस्कारुण्यात. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः. देवा तुझ गणेशु सकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्तीदासो अवधारी जोजी. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्य अर्ध कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिनी हिमिया ठाला विठाला विठाला. हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चितानंद पदवी घेणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. तुका मने पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. विठाला विठाला. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठाचा सगळ्यांच्या परिचयाचा असणारा आजचा अभंग. खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय म्हटल्यावर नियमय आचारसंहिता आहे. जसं रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवारचा अभंग वेगळा, रामनवमीचा जयंतीचा उत्सवाचा जन्माला आल्याचा अभंग वेगळा, जिवंत असतानाचा वेगळा, गेल्यानंतरचा वेगळा आहे. म्हणून आजचा सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा निर्याणपर प्रकरणातला आजचा अभंग विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय ज्यांना खऱ्या अर्थाने एकनाथ बाबांना आपल्यातनं जाऊन बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. सहकार महर्षी असणारे एकनाथ बाबा वाकडे खऱ्या अर्थाने या वाकडे परिवाराच्या वाढीसाठी या बाबांनी जे काही परिश्रम केले असेल, जे काही काबाड कष्ट केले असेल, समाजाची सेवा केली असेल, त्यांच्या कार्यातून उतराई होण्यासाठी त्यांच्या 4 मुलांच्या वतीनं संपूर्ण कुटुंबाच्या पाहुण्या मंडळीच्या नातेवाईकांच्या वतीनं आज या ठिकाणी पुण्यस्मरण सोहळा आयोजित केला आहे. आणि पुण्यस्मरण हे फक्त पुण्यवान व्यक्तीच होत असतं. म्हणून या बाबांनी उभ्या आयुष्यामध्ये आपल्या हातून काहीतरी पुण्यकर्म केलं, म्हणून त्यांचे लेकरं त्यांच्या कार्यातून उतराई होण्यासाठी या ठिकाणी हरिकथा आणि अन्नदानाचं नियोजन केलेलं आहे. मग पहिलं डोक्यातून हा खटका काढून टाका की कीर्तन हे केलेल्या व्यक्तीसाठी. आपल्या लोकांच्या डोक्यात खटका काय? कीर्तन प्रवचन हे गेलेल्या व्यक्तीसाठी. अजिबात नाही. कीर्तन आणि प्रवचन हे गेलेल्या व्यक्तीसाठी मुळात नसतंच. आपला सुद्धा एक दिवस दशक्रिया विधी होणारे, पिंडदान विधी होणारे, वर्षानंतर आपलं तीरवी होणारे, वर्षानंतर आपलं खऱ्या अर्थाने गोड जेवण ज्याला वर्ष श्राद्ध पुण्यतिथी आपण म्हणतो, आपलं सुद्धा एक दिवस असं होणार आहे. मग कीर्तन हे कोणासाठी आहे? ज्याची कीर्ती तणापासून गावी आणि ती कीर्ती ऐकून आपल्या आचरणात आणावी त्यासाठी कीर्तन आहे. मग एकनाथ बाबांनी उभ्या आयुष्यामध्ये जे काही काबाड कष्ट केले, खऱ्या अर्थाने प्रश्न असा पडतो, जीव जन्माला आल्यानंतर तो करतोय काय, त्याला जायचंय कुठे आणि आला कशासाठी, या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी कीर्तनाचं प्रवचनाचं माध्यम आहे. विठाला
साऊंड सिस्टीम आहे, मंडपाची व्यवस्था आहे, उत्कृष्ट असे आपल्या महाराष्ट्राचं वैभव भूषण असणारे मृदंगाचार्य, उत्कृष्ट असे गायनाचार्य, भजनी मंडळी, वारकरी संप्रदायातील सगळे लोक या ठिकाणी महाराज मंडळी उपस्थित आहेत. सगळ्यांना मस्तक हे पायावरील वारकरी संतांच्या उत्कृष्टाची साऊंड सिस्टीम आहे. माझ्या माता भगिनी, बाल आबाल वृद्ध, गावातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक क्षेत्रातले सगळे मान्यवर या ठिकाणी या बाबांना आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माय बापा हो, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. इहलोकीचा म्हणजे मृत्यू लोकात भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला जन्माला घातलं आणि ह्या देहाची इच्छा साक्षात 33 कोटी देव करतात. का करतात? स्वर्गीचे आम्हाला उत्तर आहे, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. या पांडुरंग परमात्म्याचे दास झाल्यानंतर स्वस्वरूपाची प्राप्ती होते. म्हणून धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. का जन्माला आलो? पुढचा प्रश्न. का जन्माला आलो? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. का घेणे? धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आणि का दास झालो? पुन्हा उत्तर आहे. आणि आल्यानंतर करायचं काय? दास होण्यासाठी करायचं काय? सच्चिदानंदाची पदवी घेणे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. का? धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. सरळ सरळ भावार्थ. विठाला विठाला म्हणून कीर्तनाला आलेल्या सगळ्या ग्रामस्थांनी भाविकांनी एक वाक्य सुरुवातीला डोक्यात ठेवायचे, फिट करून ठेवायचे. अगदी 1.5 तास कीर्तन संपेपर्यंत प्रत्येकाने बसल्या बसल्या आपल्या मेंदूतल्या कांद्याचे, वांग्याचे, बटाट्याचे, भोपळ्याचे, डांगराचे, गाजराचे, पावसाचे हे सगळे विचार बाजूला काढून ठेवायचे. गंगीचे, मंगीचे, संगीचे, छकीचे सगळे विचार डोक्यातून काढून ठेवायचे. आणि बसल्या बसल्या एकच विचार करायचा, मी भक्त तू देव ऐसे करी. देवा मी तुझा आहे आणि तू माझा आहे. देवा मी तुझा आहे, तू माझा आहे. आणि बसल्या बसल्या स्वतःच्या मनाला 3 प्रश्न विचारायचे. ए देवा, तुम्हाला जन्माला का घातलं? बसलेल्या लोकांनी म्हणा, ए देवा, तुम्हाला जन्माला का घातलं? जन्माला आल्यानंतर मी काय करतोय? मला जायचंय कुठे? या 3 प्रश्नांची उत्तरे सापडले. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठाला विठाला पुण्यस्मरण एकनाथ बाबांचं आहे. त्यांना जाऊन आपल्यातलं 1 वर्ष झालं. पुण्यस्मरण एका पित्याचं आहे. बाप झाल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही, आई झाल्याशिवाय आईची किंमत कळत नाही. मग पुण्यस्मरणाच्या प्रसंगी आपल्या मनामध्ये भगवान परमात्माला स्मरून स्वतःच्याच मनाशी विचारायचं, हे देवा, तुम्हाला या पट्टीवडगावात जन्माला का घातलं? एखादा म्हणेल, महाराज, मी 5-50 एकर जमिनीचा मालक होण्यासाठी जन्माला आलो.
एखादा म्हणेल महाराज मी बंगला गाडी इस्टेट सोनं नाणं संपत्ती कमवण्यासाठी जन्माला आलो. एखादा म्हणेल महाराज मी सरपंच आमदार झडपी मेंबर खासदार मंत्री होण्यासाठी जन्माला आलो. करोडो अरुबरायाची प्रॉपर्टी कमवण्यासाठी मी जन्माला आलो. एखादा म्हणेल मी 5-6 पोरांचा बाप होण्यासाठी जन्माला आलो. मग तुम्ही माझ्यापेक्षा 4 पानकडे जास्त खाल्लेले, ज्ञानाने अनुभवाने नक्कीच श्रेष्ठ आहात. मला सांगा तुमचा आमचा जन्म बंगला इस्टेट गाडी सोनं नाणं कमवण्यासाठी, तुमचा आमचा जन्म राजसत्ता संपत्ती कमवण्यासाठी आहे. मग बसल्या बसल्या विचार करायचा देवाने तुम्हा आम्हाला जन्माला घातले ना, कशासाठी घातले? देव तू सोयीरा करियाता, देव तू सोयीरा जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले म्हणून या विठ्ठले कृपा केली. देवाने तुमच्या आमच्यावर कृपा केली. अनेक जन्माची पुण्याची शिदोरी आपल्या बरोबर होती म्हणून नरदेह मिळाला. नुसता मिळालाच नाही, हा 3.5 हाताचा देह फुकट दिला. फुकट कसा दिला? हा 3.5 हाताचा देह कसा दिला? तुम्ही बोलायचं मी बोलायचं त्याचं नाव कीर्तन, नाही तर मी बोलायचं तुम्ही गप्प बसून राहायचं, तुम्हाला करंटच लागणार नाही अभंगाचा. मग मला सांगा बसल्या बसल्या थोडं डोकं खाजवायचं, मेंदूला ताण द्यायचा आहे. देवाने तुम्हा आम्हाला हा देह कसा दिला? कसा दिला? फुकट दिला. दिले इंद्रिय हात पाय कान, कान दिले, डोळे दिले, हात दिले, पाय दिले, बुद्धी दिली, मन दिलं, चित्त दिलं. कसं दिलं? कसं दिलं? फुकट दिलं. मग येथे बसलेल्या स्वतःच्या मनाशी पुन्हा एकदा प्रश्न विचारा, हे कान कशासाठी दिले? हे डोळे कशासाठी दिले? हात कशा दिली? पाय कशासाठी दिली? वाणी कशासाठी दिली? हे सगळं कसं मिळालं? फुकट. मग बसल्या बसल्या एखाद्याने वर हात करून सांगा, महाराज मी पांडुरंगाच्या मंदिराला 5 लाखाची देणगी दिली. पांडुरंगाच्या मंदिराला 5 लाखाची देणगी दिली. तेव्हा देवाने डोकं दिलं. मी तुळजाभवानीच्या मंदिराला 50,000ची पट्टी केली, हाताचा पंजा मिळाला, डोळे मिळाले. देवाने 1 नवा रुपया न घेता हे 3.5 हाताचं शरीर, कोट रुपयाचं शरीर, ज्याची किंमतच होणार नाही, ते फुकट दिलं. फुकट. कसं दिलं? फुकट दिलं. मग बसल्या बसल्या विचार करा, हे कान दिले चांगलं ऐकण्यासाठी, वाणी दिली चांगलं बोलण्यासाठी, भजन करण्यासाठी, हात दिले दान करण्यासाठी, टाळी वाजवण्यासाठी, पाय दिले जवळ हे सकळ सत्य आहे, हात चालावया पाय तीर्थे जाय, बस ते सुद्धा विनामूल्य दिले. बुद्धी दिली, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझ्या, संपत्ती दिली दान करण्यासाठी. आता याच्या उलट आहे का? हे देवाने जरी फुकट दिलं तरी ज्या अवलादीने याचा मागच्या जन्मी दुरुपयोग केला, मागच्या जन्मी दुरुपयोग केला कानाचा, ते या जन्मी बैरी जन्माला आले, त्यांना मशीन लावून सुद्धा ऐकायला येणार. बैरा झालो या जगी, बैरा झालो. वाणीचा दुरुपयोग, जन्मदात्या माय त्याला शिव्या शाप दिला असेल, साधू संतांची निंदा केली असेल, मुका झालो, वाचा गेली. कामाचा दुरुपयोग, नपुसक जन्माला आला. संपत्तीचा दुरुपयोग, भिकारी जन्माला आला. आणि ज्याने बुद्धीचा दुरुपयोग केला मागच्या जन्मी, गावागावात माणसाला माणूस कधी एकत्र येऊ दिला नाही. एका भजनी मंडळाचे 2 भजनी मंडळ, एका दिंड्यांचे 2 दिंडे, भावा भावात गावागावात ज्यांनी भांडण लावून दिले, ती अवलाद स्टँडवर कागद गोळा करीती. याचा दुरुपयोग. तुम्ही म्हणाल बाबा लयच गांजा पेले काय तुम्ही काही टापा मारिते, असं नाही. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले ऐसे
उपजले ऐसे मेले किती. मग भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला हे कोटी रुपयाचं शरीर दिलंय ना, त्याच्यासाठीच आपण झिजवलं पाहिजे. दिला देह भजना गोहरा, दिला देह भजना गोहरा, काय करण्यासाठी दिला? त्याचं उत्तर आहे भजन करण्यासाठी. देवाने हा देह नुसता दिलाच नाही, याला बॅलन्स मारून दिला. जागे आहे तुम्ही सगळे. याला काय मारून दिला? काय मारून दिला? बॅलन्स. बॅलन्स कसा मारला पहा. प्रत्येकाकडे मोबाईल आहेत ना, प्रत्येकाकडे मोबाईल आहेत ना. मला सांगा ते मोबाईल कधी काम करतं? ते मोबाईल कधी काम करतं? 5-7 हजाराचं खोकं विकत घ्यावं लागतं. त्याला आयडिया, एअरटेल, व्होडाफोन, जिओचं सिम घ्यावं लागतं. त्या सिमला 28 दिवसाचा पॅक मारावा लागतो. 150, 200, 199, 250. 26व्या दिवशीच कंपनी मेसेज करते संपत आला, रिचार्ज करा. तेव्हा ते फोन काम करतं. मग जसा त्या मोबाईलला रिचार्ज करावा लागतो, बॅलन्स टाकावा लागतो, तसा भगवान परमात्म्याने दिलेला हा मोबाईल आहे. हा काय मोबाईल आहे? गॉड गिफ्ट, दैवी देणगी. याच्यात सिम कार्ड आहे. याच्यात काय? जसं त्या मोबाईल मध्ये सिम कार्ड आहे तसं याच्यात सुद्धा काय? सिम कार्ड. याच्यात बॅलन्स, याच्यात बॅलन्स. जसं त्या सिम कार्डला नाव आहे, याच्यातल्या सिम कार्डला सुद्धा नाव आहे. आत्मा इज गॉड, गॉड सेकंड नेम इज आत्मा. आत्म्याचं दुसरं नाव देव आणि देवाचं दुसरं नाव आत्मा. आणि हा आत्मा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून माऊलीनं हरिपाठात सांगितलंय, सर्व गती राम देहादेही एक, सर्व गती राम देहादेही एक, गती राम देहादेही एक, प्रकाशक सहस्र रश्मी, एक हरी आत्मा. जीवाशिवा जीवाशिवा सम हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल. मग जैसा हृदयामध्ये मी रामू, प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम नावाचा आत्मा आहे. जसं त्या मोबाईलला बॅलन्स आहे 28 दिवसाचा, हे सुद्धा मोबाईल आहे, याच्यात सिम आहे आणि या सिमला सुद्धा बॅलन्स आहे. जसं याला 28 दिवसाचा बॅलन्स आहे तसं याला 40, 50, 60, 70, 80, 90 वर्षाचा या सिमला सुद्धा बॅलन्स आहे. मग आपण ठरवायचं भगवान परमात्म्याने हा 80-90 वर्षाचा टॉक टाइम दिला ना, नासवायचा कुठं? समाजाची सेवा करण्यासाठी वापरायचा, भक्ती करण्यासाठी वापरायचा, की गावागावात भावाभावात भांडणं करण्यासाठी वापरायचा? हे कोणी ठरवायचं? कोणी ठरवायचं? आपणच ठरवायचं. जसं तो बॅलन्स टाकण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात, या बॅलन्सला 1 रुपया न देता भगवान परमात्म्याने हा मोबाईलही दिला आणि त्याच्यावर फ्री सिमही दिलं आणि त्याच्यावर फ्री टॉक टाइम बॅलन्स सुद्धा दिला. विठाला विठाला. मग भगवान परमात्म्याने जे काही आपल्याला 70, 80, 90 वर्षाचं आयुष्य दिलंय ते आपण कसं जगलं पाहिजे? आनंदाने जगलं पाहिजे, समाजाच्या उपयोगी पडलं पाहिजे. मग
समाजाच्या उपयोगी पडताना असं पडलं पाहिजे. एखादा आडी अडचणीत मनुष्य असेल, दुःखीत असेल, कष्टीत असेल, पीडित असेल, त्याला आपण आपल्याच्या क्षमतेनुसार, पूर्तीनुसार त्याला मदत करणं, आणि ती मदत म्हणजे हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. आणि हे करत असताना माझा भगवान परमात्मा इतका कृपाळू आहे, इतका दयाळू आहे की तुम्हा आम्हाला हे शरीर विनामूल्य दिलं. म्हणून गाढवाच्या नाही, कुत्र्याच्या नाही, उंदराच्या नाही, शेळीच्या नाही, डुकराच्या नाही, वाघाच्या नाही, बोकडाच्या नाही, कोंबडाच्या नाही, अन्य कोणत्याही देवाने भजन करता येत याची देही गडे देवाचे भजन, याच देही गडे देवाचे भजन. देवाचे भजन याच देहाने देवाचे भजन करता येतं. अन्य कुठल्याही देहाने त्याचे भजन करता येत नाही. म्हणून तुम्ही माझ्यापेक्षा 4 पानकळे जास्त खाल्ले. काही लोक म्हणतात मराठी एक्सप्रेस.